नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट समोर आली। अखेर पीक विम्याची तारीख ही जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्याबद्दल एक महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारी बातमी समोर आलेली आहे। केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आता जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, कोणकोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार, यातल्या अटी काय आहे ते संपूर्ण बघूया। शेतकरी मित्रांनो, या योजनेमार्फत कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आले, यांना किती निधी वाटप करण्यात आला, जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला 160 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे। त्यानंतर बुलढाण्याला 75 कोटी, त्यानंतर वाशिमला 95 कोटी, अकोल्याला 90 कोटी, यवतमाळला 170 कोटी, अमरावतीला 140 कोटी, वर्ध्याला 70 कोटी, नागपूरला 85 कोटी, चंद्रपूरला 100 कोटी, त्यानंतर बीड या जिल्ह्याला 180 कोटी, परभणी या जिल्ह्याला 145 कोटी, हिंगोली या जिल्ह्याला 85 कोटी, नांदेड या जिल्ह्याला 175 कोटी, लातूर या जिल्ह्याला 135 कोटी, धाराशिव जिल्ह्याला 120 कोटी आणि शेवटचा जिल्हा म्हणजे जालना या जिल्ह्याला 110 कोटी रुपयांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे। आता पीक विम्यासाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार, तर ज्या शेतकऱ्यांजवळ स्वतःची जमीन आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी त्यांच्याजवळ आहे आणि ज्यांनी पीक विमा भरलेला आहे, त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि त्यांना सरसकट 17,500 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे कधी जमा होणार, तर शेतकरी मित्रांनो 20 जुलैपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती। मात्र अद्यापही कोणालाही पैसे मिळाले नाहीत। पण आता सध्याच्या अंदाजानुसार 27 जुलै म्हणजे सोमवारला सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।